जेव्हा मी ड्युटीसाठी घरून निघालो त्याच वेळेस माझ्यासोबत असे घडले ज्याचा मी कधी आयुष्यात विचारही केला नव्हता. माझे नाव रोहन आहे. मी एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होतो. सकाळचे 9 वाजले होते. रोजच्या नित्यक्रमाप्रमाणे मी तयार होऊन देवाला नमस्कार केला, स्कूटी सुरू केली आणि रोजच्या कामासाठी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो. मूळचा नाशिकचा असलो तरी सध्या मी पुण्याला राहत होतो. माझी ड्युटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 अशी होती. मी पुण्यातील सांगवी भागात राहत होतो आणि आमचे हॉस्पिटल शिवाजीनगर येथे होते. मी जेव्हा मुंबई पुणे हायवेवरून खडकी सिग्नलवर येऊन थांबलो तेव्हा माझी मोटरसायकल सर्वात पुढे उभी होती. समोरच्या रस्त्याने 4 चाकी गाड्या वेगाने जात होत्या. अचानक एक गाडी टायर खालून एक लहान फरशीचा तुकडा उडाला आणि त्याने माझ्या पायाला मोठी जखम केली. माझ्या डोक्यात कल्पनाही नव्हती की टायर खालून उडालेला फरशीचा तुकडा पायाला एवढी मोठी इजा करू शकतो. त्याचा तुकडा लागला तेव्हा मला जाणवलेही नाही, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पायाच्या मोर्चे भागात रक्त साचलेले पाहून मला चक्कर येऊ लागली. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे. मी तेव्हा चप्पल घातली होती, त्यामुळे त्या तुकड्याने पायाला दुखापत केली होती. मी हळूहळू एका पायावर चालत इन्क्वायरी काउंटरपर्यंत आलो आणि तिथेच बेशुद्ध हो खाली कोसळलो. मला अशा स्थितीत पाहून तिथे असलेले माझे मित्र धावत आले. त्यांनी तत्काळ मला ICUमध्ये दाखल केलं. तिथे जखम स्वच्छ करून त्यात कापूस ठेवला आणि संध्याकाळी मला सेमी जनरल वॉर्डमध्ये हलवलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी मान वळवून पाहिले. माझ्या बेडच्या शेजारी एका स्टूलवर एक सुंदर बाई बसलेली होती. मला तिच्या पाठीचे आकर्षण दिसले. तिचा चेहरा पाहण्याची उत्सुकता वाटली. मी कुस्करून तिच्याकडे वळालो. त्याचवेळी पायाच्या दुखण्याने माझ्या तोंडातून आई ग असा आवाज निघाला. ती बाई दचकून उभी राहिली आणि माझ्याकडे पाहून तिने हात तोंडाशी दाबला. त्या रूममध्ये 2च बेड होते. एकावर मी होतो तर दुसऱ्या बेडवर त्या बाईचा नवरा होता. मी हळूच हसत त्या बाईला विचारले, मॅडम काय झालं त्यांना? ती म्हणाली, माहीत नाही, असेच काम करत होते घरात. अचानक चक्कर आली आणि ते कोसळले. मी घाबरून शेजारच्यांना बोलावले आणि हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टर म्हणाले ॲडमिट करावे लागेल. डॉक्टरांनी काय बोललं मी विचारले. ECG BP मापन केला. काळजी करू नका म्हणाली, असं ती म्हणाली. तेवढ्या तिच्या खांद्यावरून पदर निसटला. तिची सुंदरता पाहून मी हेलावून गेलो. मॅडम तुम्ही एकटेच राहता का? मी विचारलो. होय, मी एकटीच आले आहे. आमचे घर येथून 80 किलोमीटर दूर आहे. किती दिवस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ठेवतील कोणास ठाऊक. ती उदास झाली. दुपारचे 2 वाजले. भूक लागल्याने मी विचारले, मॅडम तुमचे जेवण कोणी आणेल का? ती म्हणाली, फोन करून विचारते. मी सांगितले, इथल्या मेसवाल्यांना सांगेल, तो तुमच्यासाठीही टिफिन आणेल. तिने होकार दिला. मी उठून पलंगावर बसलो. एका पायावर उभा राहून चालू लागलो. तेव्हा त्या मॅडमनी सपोर्ट करायला माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, तुम्हाला कुठे जायचे आहे का? हात माझ्या खांद्यावर ठेवा. राहू द्या, तुम्हाला त्रास होईल. मी म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, एकमेकांची मदत केली नाही तर कुणाची करणार? तिने जबरदस्तीने माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने माझ्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आम्ही इन्क्वायरीजवळ बेंचवर बसलो. मित्रांसोबत टिफिन खाल्ला. नंतर परत रूममध्ये गेलो. तुम्ही जेवलात का? मी विचारलो. अजून नाही, ती म्हणाली. मी लगेच मेसवाल्याला फोन करून तिच्यासाठी जेवण मागवले आणि जेवण झाल्यावर मी औषध घेऊन झोपलो. संध्याकाळी 5 वाजता डोळे उघडले. तो समोरचे दृश्य पाहून मी हादरलो. ती बाई रूमचे दार लावून आपली साडी व्यवस्थित करत होती. त्यांची ती सुंदरता पाहून
मी माझे केस हाताने घट्ट दाबले. तिच्या मागची सुंदरताच मी पाहिली होती, पण आता तिच्याकडे पाहून मी शब्द गमावून बसलो होतो. काही वेळाने तिच्या घरचे तिच्या नवऱ्याला भेटायला आले. रात्रीचा डबाही आणला होता. ती अस्वस्थ वाटत होती. रात्री 8 वाजता माझे मित्र मला जेवायला घेऊन आले. मी तिला बोलावले, पण ती नाही म्हणाली. जेवण करून मी झोपलो. रात्री 1 वाजता मला पाण्याची तहान लागली. अंधारात बाहेरच्या उजेडाने खोली दिसू लागली तेव्हा ती बाई साडी काढून गाऊन घालत होती. हे दृश्य पाहून माझ्या अंतर्मनात वेगळीच लाट उठली. मी प्रसंग नियंत्रणात ठेवून पाहत राहिलो. तिने कपडे बदलून खाली चटईवर झोप घेतली. थोड्या वेळाने मी पाणी पिण्यासाठी उठल्यावर तिचीही झोप उडाली. काही हवे होते का, मी विचारलं. इथे खूप डास आहेत, ती म्हणाली. चला थोडं बाल्कनीत जाऊन हवा खाऊया. आम्ही बाल्कनीत बसलो. तिच्याशी गप्पा मारताना मी विचारलं, तुमच्या पतीला नेमकं काय झालं आहे? ती म्हणाली, शरीरात सोडियम कमी झाल्याने ते बोलू शकत नाही. डॉक्टरांनी ऑक्सिजन थेरपी सांगितली आहे. घरी आटा पिसण्याची चक्की आहे, त्यातील धुळीमुळे फुफ्सात संसर्ग झाला आहे, असं तिनं सांगितलं. तिनं माझी जखम कशी झाली ते विचारलं. मी तिला 7 घटना सांगितल्या. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. मी विचारलं, मुलं कोणाकडे? ती म्हणाली, लग्नाला 6 महिने झाले, अद्याप संतान नाही. तिचं नाव पूजा असल्याचं तिनं सांगितलं. आमच्या गप्पा सकाळी 4:30 पर्यंत चालल्या. सकाळी डॉक्टर आले. माझी तपासणी करून ते म्हणाले, अजय, आज तुला डिस्चार्ज. उद्यापासून ड्युटीवर हजर राहा. पूजा उदास दिसली. मी सांगितलं, काळजी करू नकोस, मी याच हॉस्पिटलमध्ये काम करतो. उद्यापासून रात्रीच्या ड्युटीला येईल. ती खुश झाली. तुझा चेहरा आता मला पाहवत नाही. तू एकदा घरी येऊन फ्रेश होऊन जा, मी तिला सांगितलं. तिने नवऱ्याकडे पाहत म्हटलं, यांना एकट्याला सोडून मी कशी येणार? मी मित्राला त्याची काळजी घ्यायचं सांगितलं. आम्ही ॲटोने माझ्या घरी आलो. ऑटोमध्ये हाताचा स्पर्श झाल्यावर तिलाही तो हवा हवासा वाटत होता. घरी आल्यावर पूजा बाथरूममध्ये गेली. 15 मिनिटांनी ती तयार होऊन आली तर ती इतकी सुंदर दिसली की तिच्याकडे पाहतच राहावी. काळे डोळे, लांब केस, गोरे गाल. मी तयार झालो आणि तिला हॉस्पिटलमध्ये सोडले. संध्याकाळी 7 वाजता मी रात्रीच्या ड्युटीसाठी आलो. पूजाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. रात्री 10 नंतर मी फ्री झालो. तिच्या रूममध्ये गेल्यावर तिने माझ्या शेजारी येऊन बसून तिचा हात माझ्या हातावर ठेवला. तिच्या स्पर्शाने वेगळीच एक अनुभूती आली. पूजा उठून दार लावून आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. मी म्हणालो, हे बरोबर नाही. ती म्हणाली, माझी मजबुरी समजून घे. तू हॉस्पिटलमध्ये होतास तेव्हाच माझे मन तुझ्यावर आले होते. तिने मला पुन्हा मिठी मारली. ओठा एकमेकावर टेकले. तब्बल अर्धा तास ओठांचा रस घेतला. त्यानंतर आम्ही नियंत्रणाबाहेर जाऊन एकमेकावर भरभरून प्रेम केले. अशा प्रकारे रोज रात्रीच्या ड्युटीवर येऊन मी पूजासोबत रात्रभर प्रेम करायची संधी मिळवली. तिला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता मी दुपारी करायचो. हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी ॲडमिट झालेल्या नवऱ्याच्या बायकोशी माझे हे अनपेक्षित नाते विकसित झाले, हे कधी न सांगितलेलं सत्य होतं. 10 दिवस उलटले. पूजाचा नवरा प्रकाश हळूहळू बरा होत होता. डॉक्टरांनी सांगितले की आणखी 3-4 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळेल. रोहनच्या मनात मात्र आनंद
आणि दुःखाची मिलाप होती. आनंद यासाठी की प्रकाश बरा होत होता, पण दुःख यासाठी की पूजा आता लवकरच परत जाणार होती. रोहनची रात्रीची ड्युटी सुरूच होती. रोज रात्री 10 नंतर तो पूजाजवळ येत. मात्र गेल्या 2 रात्रीपासून रोहनने अंतर ठेवायला सुरुवात केली होती. तो पूजाशी गप्पा मारायला येत असे, पण शारीरिक जवळीक टाळत असे. एका रात्री पूजानेच हात पकडून विचारले, काय झालं? माझ्यापासून दूर जातोयस का? रोहनने शांतपणे उत्तर दिलं, पूजा, हे बरोबर नाही आहे. प्रकाश तुझा नवरा आहे. तो तुझ्यावर प्रेम करतो. मी फक्त एक योगायोगाने भेटलेली व्यक्ती आहे. आपण जे करतोय ते त्याच्याशी विश्वासघात आहे. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तू मला काय शिकवतोयस? माझ्या लग्नाला 6 महिने झाले. प्रकाशने मला कधी असं पाहिलंच नाही जसं तू पाहिलंस. तुझ्या स्पर्शात मला जे सुख मिळालं ते मला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. तूच सांग, एखाद्या स्त्रीच्या गरजा चुकीच्या आहेत का? रोहनने तिचा हात सोडत म्हटले, गरजा चुकीच्या नाहीत, पण त्या पूर्ण करण्याचा मार्ग चुकीचा आहे. तू प्रकाशशी बोल, त्याला सांग. नात्यात प्रामाणिकपणा हाच खरा आधार असतो. पूजा चूप झाली. तिने चेहरा वेगळा केला. प्रकाश बरा झाला. रोहनने स्वतः त्यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करून दिली. पूजा आणि प्रकाशला घरी सोडण्यासाठी रोहनने आपली स्कूटी आणली. प्रकाश रोहनला म्हणाला, भाऊ, तुझे खूप आभार. तू माझ्या आजारपणात माझी आणि पूजाची खूप काळजी घेतलीस. तू खूप चांगला माणूस आहेस. रोहनच्या मनात शर्मेची भावना दाटून आली. तो म्हणाला, मी फक्त माझं कर्तव्य केलं. पूजा संपूर्ण प्रवासात शांत होती. फक्त निरोपाच्या वेळी तिने रोहनकडे पाहिलं. त्या नजरेत आभार होते का दुःख होतं हे रोहनला समजलं नाही. रोहनने हॉस्पिटलमधील रात्रीच्या ड्युटी बदलून सकाळच्या ड्युटी केल्या. तो पूजाला विसरण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक रात्री तिचा चेहरा डोळ्यांसमोर येत असे. एक दिवस रोहनला हॉस्पिटलमध्ये एक कागद सापडला. पूजाचा फोन नंबर. तिने हॉस्पिटलच्या इन्क्वायरी फॉर्मवर तो नोंदवला होता. रोहनने तो नंबर कोणालाही न दाखवता घरी नेला. 2 दिवस विचार केल्यानंतर त्याने एका रात्री पूजाला फोन केला. नमस्कार, मी रोहन बोलतो. तू ठीक आहेस ना? दुसऱ्या बाजूने आवाज आला, रोहन, तू खरंच? मी तुझ्याशी बोलेन असे वाटले नव्हते. मला फक्त खात्री करायची होती की तू ठीक आहेस का? प्रकाश कसा आहे? तो ठीक आहे, कामाला जाऊ लागलाय. पण मी ठीक नाही. मला झोप येत नाही. डॉक्टरांशिवाय मी रात्री जागत होते, पण आता एकटेपणा सतावतो. रोहनच्या मनात परत जुनी ओढ निर्माण झाली. त्याने सांगितले, पूजा, आपण पुन्हा ती चूक करू नये. पण तू उदास आहेस हे ऐकून मला वाईट वाटलं. तू कधी बोलायचं मन केलंस तेव्हा मला फोन करू शकतेस. पूजाने एके दिवशी रोहनला भेटण्याची विनंती केली. ती म्हणाली, मी एकटीने सांगवीला येते. प्रकाशला सांगितलंय की पुण्यात एका मैत्रिणीला भेटायचं. रोहनच्या मनात संघर्ष सुरू झाला. एक बाजू म्हणत होती, जाऊ दे, तिला भेटू दे, तू तिच्याशिवाय राहू शकत नाहीस. तर दुसरी बाजू म्हणत होती, ही खूप मोठी चूक आहे. प्रकाश निष्पाप आहे. त्याचा विश्वासघात करू नकोस. शेवटी रोहनने ठरवले की तिला एकदा भेटून स्पष्ट बोलावे. त्यांची भेट झाली एका कॉफी शॉपमध्ये. पूजा आणखीन सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात दुःख होतं. रोहन म्हणाला, पूजा, मी प्रेम म्हणजे नेमकं काय आहे ते तुला सांगू. प्रेम म्हणजे एखाद्याला मिळवणे नव्हे, तर त्याच्या सुखात स्वतःच शोध. प्रकाश चांगला माणूस आहे. तू त्याच्याशी प्रामाणिक राहून नातं जपण्याचा प्रयत्न कर. मी तुझ्या आयुष्यात येणं हे तुझ्यासाठी बरोबर नाही. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, तू बरोबर आहेस, पण मन कसं समजावं? रोहन म्हणाला, हळूहळू सवय होईल.
आपण मित्र म्हणून एकमेकांशी बोलू शकतो, पण त्या पलीकडेही जाणं योग्य नाही. त्या दिवसानंतर रोहनने ठरवलं की त्याने आपले लक्ष वेगळ्या दिशेने वळवावे. त्याने नोकरीबरोबरच ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला, व्यायाम सुरू केला, मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. पूजानेही प्रकाशशी जास्त संवाद साधायला सुरुवात केली. दोघे एकत्र वेळ घालू लागले. 6 महिन्यानंतर रोहनच्या हातात एक पत्र आलं. पूजाने लिहिलेलं, रोहन, तुझ्यामुळे मी एक चूक टाळली. तू मला प्रेमाची खरी व्याख्या समजावून सांगितलीस. प्रकाशची मी बरीच रात्री उशिरापर्यंत बोलत होते. आता मला वाटतं माझं नातं अधिक मजबूत झालं आहे. तुला कधी माझी गरज भासली तर मी तुझ्यासाठी नक्की उभी राहीन. पण एक मैत्रीण, तू खूप चांगला माणूस आहेस. तुझ्यासारखा नवरा लागेल एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यात आणि तुझ्या आयुष्यात खूप यश मिळो. तुझीच पूजा. रोहनने हे पत्र वाचून डोळे पुसले. त्याला जाणवलं की त्याने नैतिकदृष्ट्या योग्य तो निर्णय घेतला होता. होय, त्या काही रात्री त्याने चूक केली होती, पण मग ती चूक थांबवण्याची ताकद त्याने दाखवली होती. प्रेम करण्यापेक्षा प्रेमाचा आदर करणं अधिक कठीण असतं, हे रोहनने शिकवलं. अनेक वर्षानंतरही रोहन त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता. एके दिवशी एका गोड बाळाला घेऊन एक स्त्री आली. तिच्यासोबत तिचा नवराही होता. तो बाळ रडत होता. हातात इंजेक्शन घ्यायचं होतं. त्या स्त्रीने रोहनकडे पाहिलं, हसत म्हणाली, नमस्कार, आठवतंय का मी? रोहनने हळूच डोके वर करून पाहिले. पूजा? तिच्या हातात होतं तिचं आणि प्रकाशचं बाळ. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्या स्त्रीने रोहनकडे पाहिलं, हसत म्हणाली, नमस्कार, आठवतंय का? रोहनने हसत विचारलं, मुलगा की मुलगी? मुलगी. नाव ठेवलंय रोहिणी, पूजाने सांगितलं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, शुभेच्छा तुम्हा दोघांनाही. प्रकाशने रोहनशी हस्तांदोलन केलं. तू आमच्या आयुष्यात आलेला एक चांगला देवदूत आहेस. या बाळाच्या जन्मात तुझा आशीर्वाद आहे. रोहनने बाळाला हलकाच टच केला. त्याच्या मनाने गीत गायलं. प्रेम हा स्वार्थ नसून त्याग असतो, हे त्याने पूजाला आणि स्वतःलाही पटवून दिलं. रोहनने आपली रात्रपाळी बदलली. तो पूजाशी कोणताही संपर्क टाळत होता, पण तिचे स्मित, तिचं हसणं, तिचं रडणं सगळं त्याच्या डोळ्यांपुढे उभे राहत होतं. रात्री उशिरापर्यंत तो एक प्रश्न विचारत बसत, असे का घडत असते? एखाद्याच्या आयुष्यात एखाद्या आपल्यासाठीच बनवलेलं असतं का? एके रात्री अचानक फोन वाजला. अपरिचित नंबर. रोहनने उचलला. दुसऱ्या बाजूला हिचकत असलेला आवाज पूजाचा. रोहन, मी बोलू शकते. बोल, काय झालं? रोहनचा आवाज ओसरला. प्रकाश कालपासून बोलत नाही. मला हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत घालवलेला वेळ आठवतोय. त्या रात्री मी चुकले, पण तू दूर गेलास तेव्हा मी खंडित झाले. मी त्याच्याशी प्रेम करते, पण तू मला एका वेगळ्याच उंचीवर नेलं होतंस. रोहनने खिडकीकडे पाहिलं. त्याच्या मनात संघर्ष सुरू होता. शेवटी तो म्हणाला, पूजा, मी तुला एक कोरा कागद देतो. उद्या सकाळी आपण भेटूया, फक्त बोलण्यासाठी. पूजा निळ्या ड्रेसमध्ये आली. तिचे डोळे सुजलेले होते. रोहनने तिला समोर बसवले. प्रकाशला काय वाटते? रोहनने विचारलं. त्याला वाटते की मी त्याच्यापासून काही लपवते. तो बरोबर आहे, पूजा म्हणाली. रोहनने तिचा हात हातात घेतला. पूजा, ऐक, मी तुझ्यावर प्रेम करतो, हे खरं, पण प्रेम म्हणजे स्वतःसाठी घेणं नव्हे, तर समोरच्याला चांगले व्हायला मदत करणं. तुला प्रकाशसोबत सुख हवे आहे का? हो, पण त्याला कळत नाही मला. मग त्याला शिकव. जशी मी तुला समजतो तसे तू त्याला समजून घे. प्रेम कठीण नसते, ते फक्त घडवावे लागते. मी तुझ्यासाठी येथे आहे, एक मित्र म्हणून, पण त्या रात्रीप्रमाणे पुन्हा कधी नाही. पूजाचे डोळे भरून आले. तू मला सुटका देतोस?
नव्हे, मी तुला तुझ्यापर्यंत पोहोचवतोय, रोहन हसला. त्यानंतरच्या काही आठवड्यात रोहन प्रकाशला भेटला. त्याला सांगितलं की पूजाला समज हवी आहे, सोबत हवी आहे. प्रकाशनं कबूल केलं की तो कामात इतका मग्न आहे की तिच्याकडे पाहण्यास वेळही नाही. एका रात्री रोहनला पूजाकडून मेसेज आला, प्रकाशने मला डेटवर नेलं. पहिल्यांदाच मी आभारी आहे तुझी. तू मला हरवलेलं मी स्वतःच मिळवून दिलं. रोहनला त्या रात्री झोप लागली. होय, त्याने तिचे ओठ कधीच चाखले नव्हते, पण स्वतःची इच्छा तिच्या सुखासाठी बाजूला ठेवण्यातला आनंद किती गोड असतो याची त्याला जाणीव झाली. रोहनने दुसरीकडे नोकरी लावली. पुण्यातून नाशिकला परतला. त्याच्या लग्नाची जोडी हुकली. तो आनंदी होता. एके दिवशी पूजा फोनवर म्हणाली, रोहन, मी गरोदर आहे. तुझ्यामुळे आमचं नातं वाचलं. रोहन उत्तरला, ते तुम्ही स्वतः वाचवलं. मी फक्त तुमचा आरसा बनलो. त्या रात्री रोहनच्या बायकोने त्याला विचारलं, तू खूप शांत आहेस, काय झालं? रोहन म्हणाला, काही नाही, फक्त जाणवतंय की कधीकधी प्रेम करण्यापेक्षा प्रेम न करण्यातच खरं प्रेम असतं. त्याने तिच्या कपाळावर किस केलं. बाहेर चांदणे चमकत होते. प्रकाश बरा होऊन घरी गेल्यापासून रोहनचे दिवस उदास झाले. हॉस्पिटलमध्ये तो आता फक्त सकाळच्या पाळीला येत असे. ज्या रूममध्ये पूजासोबतच्या रात्री त्याने प्रेमाची व्याख्या वेगळीच शिकवली, ती रूम त्याला आता एक रिकामी पोकळी देऊन जाईल. रोहन सतत विचार करत असे, तिने किती व्यथा सहन केली असे. एक स्त्री जिचं लग्न झालं, मात्र तिच्या मनात प्रेमाची भूक होती. तिचा नवरा तिच्या भावना समजून घेऊ शकला नाही. विवाह हा फक्त एक सामाजिक करार राहिला. रोहनच्या मनात तिच्याबद्दल करुणा निर्माण झाली. मात्र रात्रंदिवस तिला विचार करण्याने रोहन स्वतःचे जग उलमडत चालले होते. त्याने ठरवलं की मी तिचं आयुष्य आणखीन गुंतागुंतीचं करू शकत नाही. माझ्या प्रेमाचा पुरावा म्हणजे तिला सोडून देणे. त्याने पूजाचा फोन नंबर हटवला, तिचे फोटो डिलीट केले, तिची आठवण येणारी प्रत्येक गोष्ट लपवून ठेवली. पूजा मात्र याच काळात उद्ध्वस्त झाली. ती झोपू शकत नव्हती. रात्री उशिरापर्यंत जागून राहत असे. प्रकाश डबा आणून देतो, कपाळावर किस करून झोपतो, पण तिला हे सगळे आता यांत्रिक वाटू लागले. तिला हवी होती मनातली घुसमट समजून घेणारी हाताची हलकीशी चटक, समोर बसून मनमोकळेपणे बोलणारा सहवास, तिच्या डोळ्यातले अश्रू न बोलताही ओळखणारा माणूस. एका रात्री तिला भरून आलं. ती उठली, स्वयंपाकघरात गेली. तिनं एका कागदावर रोहनसाठी पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय रोहन, तू दूर गेलास तेव्हा मला वाटलं हे योग्य आहे, पण मी तुझ्यावर प्रेम करते का, की तू दाखवलेल्या प्रेमाचा आदर्श मला हवा आहे? मी गोंधळून गेले आहे. तू मला सांगितलेस की प्रेम म्हणजे समोरच्यासाठी स्वतःला विसरणे. तू स्वतःलाच विसरलास आणि मला जगण्याचा मार्ग दाखवलास, पण मी तुझ्याशिवाय विस्तारू शकत नाहीये. प्रकाश चांगला आहे, पण तो मला पूर्णत्व देत नाही. तुझ्या स्पर्शाची शांती होती, ती इथे नाही. कृपया मला एकदा भेट, फक्त गप्पा माराल, नाहीतर मी वेडी होईल. पूजाने हे पत्र लिहून ठेवले, पण धाडस झाले नाही पाठवायचे. ती ते तिच्या पर्समध्ये ठेवून बसली. एका महिन्यानंतर रोहनने नाशिकला जाण्याचे ठरवले. त्याच्या बाबांची प्रकृती खालावली होती. तो जाताना पुणे स्टेशनवर गेला. तिथे त्याची भेट एका मैत्रिणीशी झाली, सोनाली. तिच्यामार्फत त्याला कळले की पूजा सातारच्या एका छोट्याशा गावात एका वसतिगृहात शिकवायला गेली आहे. प्रकाशने तिला सोडलं का? रोहनने आश्चर्याने विचारलं. नाही, पूजाने स्वतःहून, ती म्हणाली. मला स्वतःला शोधायचं आहे. जो माझ्यावर प्रेम करतोय त्याच्यासाठी मला योग्य बनायचं आहे, पण त्याच्या आधी मी स्वतःला योग्य बनवले पाहिजे, सोनालीने सांगितले. रोहनचे हृदय धडधडले. त्याने पूजाचा पत्ता घेतला आणि सातारला जाण्याचे ठरवले. सातारचे ते छोटे वसतिगृह, हिरवे डोंगर, हलका पाऊस. रोहन दारात उभा होता. पूजा शाळेच्या वर्गात शिकवत होती. ती पांढऱ्या साडीत मुलांना प्रेमाची व्याख्या समजावत होती.
बाळानो, प्रेम म्हणजे देणे घेणे नव्हे. तिच्याकडे पाहून रोहनच्या नजरा ओलावल्या. ती त्याच्यापेक्षा दुबळी, अधिक प्रौढ आणि अधिक सुंदर झाली होती. वर्ग संपल्यावर पूजा बाहेर आली. पाहून ती एकदम स्तब्ध. तिच्या डोळ्यात विश्वास नव्हता. दोघेही बोलू शकत नव्हते. शेवटी पूजा म्हणाली, तू कसा आलास इथे? तू स्वतःला शोधत असताना मी तुला शोधत होतो, रोहन म्हणाला. पूजा हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मी प्रकाशला स्पष्ट सांगितले आहे. त्याला माहीत आहे सगळं काही, तुझ्याबद्दल, त्या रात्रीबद्दल. तो म्हणाला, जा शोधून ये की तुला नेमकं काय हवं आहे. आणि तुला काय हवं आहे? रोहनने विचारलं. पूजा म्हणाली, तुझ्यासारख्याच प्रेमाचा आरसा बनणाऱ्या माणसा. रोहन तिथे सातारलाच राहिला. त्याने जवळच्या दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी पत्करली. पूजा रोज सकाळी शाळेत जात असे. संध्याकाळी दोघे बागेत भेटत. तिच्या वर्गासमोर बसून तिला शिकवताना पाहणं त्याला प्रेमाचा नवा अर्थ देत असे. त्याने ठरवलं, आता फक्त भेटायची, फक्त बोलायची, शारीरिक थांबवायची. त्यांच्यात अदृश्य रेषा होती, पण ती रेषा त्यांच्या प्रेमाला अधिक तीव्र करत होती. एक संध्याकाळी पूजाने रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो तिच्या केसांतून हात फिरवत होता. ती म्हणाली, तू माझ्यातील सर्वात भयभीत, सर्वात एकटी असलेली मुलगी शोधलीस. मी तुझ्यातील तुझाच आधार शोधला, रोहन म्हणाला. पूजा म्हणाली, मी प्रकाशला घटस्फोट देणार. माझ्या मनातील जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी नवीन नात्यात येऊ शकत नाही. रोहनने तिला उभं केलं. मी तुझ्यासाठी वाट पाहिली. 1 वर्ष, 5 वर्ष, आयुष्यभर, पण तुझा विश्वास तोडणार नाही. प्रकाशने सहजपणे घटस्फोटाला होकार दिला. तो स्वतःच एका सहकार्याशी प्रेमात पडला होता. त्याने पूजाला म्हटले, तू तुझे सुख शोध, मी माझं शोधतो. रोहन आणि पूजाने लग्न लावलं. लग्नात फक्त 25 जवळची माणसं होती. रोहनने पूजाचा हात घेतला तेव्हा तो म्हणाला, आजपासून तू माझी स्त्री नव्हेस, तू माझी सहचारिणी आहेस. प्रेम ही नाही, पण प्रेमाची मर्यादा, त्याग, गोडवा, हे सगळं मी तुझ्याकडून शिकलो. त्या रात्री लग्नानंतर दोघे बागेत बसले. त्यांनी शारीरिक संबंधापेक्षा अधिक खोल नातं निर्माण केलं. रोहनने पूजाच्या हातात हात देऊन म्हटलं, हाच रोमांस आहे, मनाची ओढ, शरीरापेक्षा पलीकडची स्पंदने. पूजा म्हणाली, मी आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतला. स्वतःला गमावून तुला शोधलं. 5 वर्षानंतर रोहन आणि पूजा यांची एक मुलगी झाली. नाव ठेवलं आराध्या. त्यांच्या घरात नेहमी शांतता नव्हती, पण नेहमीच प्रेम ही भाषा बोलली जात असे. रोहन हॉस्पिटलच्या एका तरुण कंपाऊंडरला शिकवताना म्हणाला, बाळा, लक्षात ठेव, एखादी विवाहित स्त्री तुझ्याकडे आकर्षित झाली तर तिचा आदर कर. तिच्या नवऱ्याची जागा घेऊ नकोस. तिला तिच्या नात्याचे धडे शिकव. त्यातून तुझेच प्रेम अधिक सशक्त होईल. प्रकाशला घटस्फोट देण्याचा निर्णय पूजाने एकटीने घेतला नव्हता. तिने त्याच्याशी अनेक रात्री अश्रू ढाळत, बोलत, वाद घालत अखेर ठरवलं, आपण एकमेकांसाठी बनलेलो नाही. प्रकाशनेही ते मान्य केलं. तो स्वतः एका सहकारी महिलेशी भावनिकरित्या जोडला गेला होता. दोघांनी शांततेने खटक्याशिवाय घटस्फोट घेतला. पूजा पुण्याला परत आली. तिने एका छोट्या शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. रोहनने तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं, पण त्यांनी ठरवलं की पूर्णपणे एकमेकांच्या जवळ येण्याआधी स्वतःचा प्रवास पूर्ण करावा. ते फक्त मित्र म्हणून भेटत, कधीकधी छाननीला, कधी स्टेशनच्या बाहेरील चहाच्या टपरीवर, तर भीमाशंकरच्या सहलीवर. पण रोहनने शरीराचे कोणतेही आकर्षण बाजूला ठेवलं. त्याच्या डोळ्यात फक्त तिच्यातील आनंद पाहायची भूक होती. एक दिवस पूजा रोहनला म्हणाली, तू माझ्यासाठी ही 2 वर्ष थांबलास. मी तुझ्यामुळे पुन्हा जगायला शिकले. पण तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का? मला काय मिळेल? एक घटस्फोटित स्त्री? तुझ्या घरचे मान्य करतील का? रोहनने तिचे तोंड टेकून पाहिले. माझे घर म्हणजे तू मान्य करशील का? इतर माणसे नाही, तू माझ्याशी लग्न करशील. पूजाचे डोळे भरून आले. तिने होकार दिला. त्या दिवशी तिच्या शाळेतील मुलांनी
त्यांची साखरपुड्याची जेवण केली. त्यांचे लग्न फक्त 30 लोकांसमोर झाले. रोहनने पूजाला लाल चंदेरी साडी नेसवली होती. तिला म्हणाला, तू सुंदर आहेस हे तुला माहीत आहे, पण तू सुंदरते पलीकडे जाऊन खरी आहेस हे मला माहीत आहे. लग्नात त्यांनी 7 फेरे घातले नाहीत. एकमेकांना शब्द दिले, मी तुझ्यासाठी माझे शरीर नव्हे, माझे मन राखीन. मी तुझे इतके आकाश होईन की तू हरवलास तरी माझ्यात परत येशील. लग्नानंतर ते रोहनच्या नाशिकच्या छोट्या घरी राहू लागले. रोहनने तिथे एक छोटा वैद्यकीय दवाखाना सुरू केला. पूजा शाळेत शिकवत असे. त्यांच्या उत्पन्नात कमी होती, पण समाधानात भरपूर होतं. लग्नाला 3 महिने झाले असतील. एक दिवस पूजा फार उशिरापर्यंत परतली नाही. रोहन अस्वस्थ झाला. तिनं येऊन सांगितलं, एका मुलीच्या घरी गेले होते. ती आत्महत्येचा विचार करत होती. रोहन संतापला, तू मला सांगितले नाहीस, कॉल तरी करायचा होता. पूजा चूप राहिली. रात्री उशिरा रोहनने तिला विचारले, तू उदास आहेस का? पूजा म्हणाली, तुझा राग मला जाणवला, पण त्यात तुझी काळजी होती हे नंतर कळले. प्रकाश कधी रागावला नाही, तो रागावू शकत नव्हता, पण तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून रागावलास. रोहन हसला. त्याने तिला मिठी मारली. प्रेमाचा एक भाग म्हणजे रागही, पण रागातही संवाद हवा. त्या रात्रीनंतर त्यांनी ठरवले, कोणताही संताप झाला तरी 2 तासांच्या आत बोलून संपवायचं. शांत राहून नातं मरू देणार नाही. लग्नाच्या 2 वर्षांनी पूजा गरोदर राहिली. रोहन वेडा झाला. तो रोज स्वतः हाताने पूजासाठी खीर बनवत असे. तिला रात्री उठून पाणी देत असे. शेवटी जन्म झाला. मुलगा. नाव ठेवलं प्रणव. प्रणवच्या जन्माने घरात किलबिलाट आला. पण प्रणवला काही आजार होते. त्याला दमा होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागे. एकदा प्रणव हॉस्पिटलमध्येच भरती झाला. रोहनने रात्रंदिवस एक केला. पूजा त्याच्यासोबत होती. एका रात्री प्रणवच्या शेजारी बसून पूजा म्हणाली, रोहन, मी तुला एक गोष्ट सांगू. जेव्हा प्रणवच्या आजाराने मी कोलमडले होते, तेव्हा प्रकाशनेही मला फोन केला. तो आर्थिक मदत करू शकतो म्हणाला, पण मी नकार दिला. रोहनने विचारले, का? पूजा, कारण तुझा आणि माझा संघर्ष एकत्रित आहे. त्याला आमची गरज नाही. मी तुझ्यासोबत उभी आहे. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिचा हात घट्ट दाबला. प्रणव आता 10 वर्षाचा झाला. तो आई वडिलांच्या प्रेमाची मजा घेत असे. रोहनचे केस पिकलेले, पूजाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, पण त्यांची एकमेकांकडे पाहण्याची नजर आजही तरुण होती. एके दिवशी रोहनला हॉस्पिटलमधून पुरस्कार मिळाला, सर्वोत्तम कम्प्युटर. समारंभात पूजा आणि प्रणव आले. रोहन स्टेजवर म्हणाला, हा पुरस्कार माझ्या पत्नीचा आहे, जिने मला प्रेमाचे खरे नाते शिकवले. तिने मला विश्वास दिला की प्रेम ही चोरी नसते, ती सोबत असते. पूजा खाली बसून रडली. प्रणवने तिला विचारलं, आई, बाबा का रडतायत? पूजा म्हणाली, आनंदाने बेटा, कारण त्यांनी आयुष्यातील सर्वात कठीण निवड निवडली आणि ती बरोबर ठरली. प्रणव जेव्हा 15 वर्षाचा झाला, तेव्हा एका सणाच्या दिवशी रोहनला प्रकाशचा फोन आला. रोहन, मी पुण्याला आलो आहे, भेटू शकतो का? दोघेही एका कॉफी शॉपमध्ये भेटले. प्रकाश आता वेगळाच होता. खुश, हसरा. त्याची बायको रेणुका त्याच्यासोबत होती. प्रकाश रोहनला म्हणाला, तू माझा शत्रू व्हायला हवं होतंस, पण तू माझा मित्र ठरलास. तू पूजाला सोडले नसतेस तर मीही रेणुकाला भेटलो नसतो. प्रेम ही स्पर्धा नसून सहप्रवास आहे, हे तू मला शिकवलं. रोहनने हसत उत्तर दिलं, प्रेमात ना कोणी हरतो ना कोणी जिंकतो, फक्त माणसाच्या मनाचा विस्तार होतो. त्या दिवशी संध्याकाळी रोहनने पूजाला हे सांगितलं. पूजा म्हणाली, आपण सगळे एकमेकांचे धडे असतो. प्रकाशाच्या आयुष्यात मी एक धडा होते. तू माझ्या आयुष्यात एक धडा आहेस, पण आता आपण एकमेकांचे घर आहोत. रोहन 72 वर्षाचा, पूजा 70ची. प्रणव अमेरिकेत स्थिरावला होता. रोहन आता हॉस्पिटलमध्ये काम करत नव्हता. दोघे छोट्या बंगल्यात राहत होते. एका रात्री रोहनला जोरदार खोकला आला. पूजा जागी झाली. त्याची छाती चोळू लागली. रोहनने तिचा हात रोखला. तू झोप, मला काही होत नाही. पूजा म्हणाली, तू माझ्यासाठी थांबलास, मी तुझ्यासाठी जागी राहील. रोहन हसला. आठवतं तुला पहिली रात्र हॉस्पिटलमध्ये तुझा पदर निसटला होता? पूजा लाजली. तू म्हणतोस की मी सुंदर होते. आता पाहिलंस का माझ्याकडे? मी वृद्ध झाली. रोहनने तिचा हात हातात घेतला. सुंदरता ही जाते, पण प्रेमाची ओळख उरते. तुझ्यातली ती स्त्री
जी एके दिवशी तिच्या अज्ञात नवऱ्याच्या बर्थडे शेजारी बसली होती, ती आजही येते आहे. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रकरण आहेस. त्या रात्री दोघेजण जवळ झोपले. त्यांनी शरीराची गरज नव्हती, त्यांना फक्त एकमेकांच्या अस्तित्वाची गरज होती. रोहनला वयाच्या 78व्या वर्षी हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचे शेवटचे शब्द त्याला सांगितले, मी जातो आहे, पण मी कुठेच जात नाही. मी तुझ्या प्रेमाच्या प्रत्येक कणात राहीन. तू रडू नकोस. आपण प्रेमाची व्याख्या बदलली. आता वेळ आली आहे साक्षात्काराची. पूजा रडली नाही. तिने त्याच्या कपाळावर किस केला. तो गेला. प्रणव आला. त्याने विचारले, आई तू रडली नाहीस? पूजा म्हणाली, बाबा म्हणायची, प्रेमी माणूस कधी मरत नाही, तो फक्त दुसऱ्या अवतारात वावरतो. माझ्या डोळ्यात, माझ्या श्वासात आहे. पूजाने तिच्या आयुष्यातील शेवटची 12 वर्ष ग्रंथालयात काम केलं. तिनं एक पुस्तक लिहिलं त्या हॉस्पिटलच्या रात्री. ते पुस्तक प्रेमाच्या मर्यादा, नैतिकता, द्विधा आणि त्याग यावर होतं. प्रस्तावात तिने लिहिलं होतं, प्रेम ही भावना नसून निवड आहे. मी रोहनची निवड केली, पण त्याआधी मी प्रामाणिकपणाची निवड केली. स्वतःची प्रतिमा हरवून बसलेल्या प्रत्येक माणसाला हे पुस्तक समर्पित. पूजा वयाच्या 88व्या वर्षी निजलेल्या अवस्थेत हलकेच डोळे मिटून गेली. तिच्या शेजारी रोहनचा फोटो होता आणि पुस्तकाची एक प्रत होती. प्रणवने दोघांची राग पुण्याच्या मोठ्या मुळा नदीत विसर्जित केली. तो म्हणाला, त्यांनी प्रेमाची व्याख्या केली, स्वार्थ नसणे, सत्याशी प्रामाणिक राहणे आणि प्रेमातही मर्यादांचा आदर करणे. प्रेम म्हणजे एखाद्याला मिळवणे नव्हे, तर त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम आवृत्तीशी स्वतःची सांगड घालणे. रोहन आणि पूजा यांची शरीराची भूक नव्हे, तर मनाची ओळख जपली. त्यांनी एकमेकांना नात्याचा आदर, स्वातंत्र्य, विश्वास आणि त्यागाची परिणती शिकवली. ही कथा फक्त त्यांचीच नाही, तर प्रत्येकाची आहे, जो प्रेमाच्या नावाखाली चुकीचे निर्णय घेत बसतो. प्रेम हा हक्क नसून संस्कार आहे. संस्कार टिकतो, देह नाही. तोच खरा रोमांस. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.